चर्चला जायच्या पहिले रील काय काही म्हणणं आहे का? हां हॅलो एव्हरीवन, दिस इज सुयश देवरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो कुठे आहे? आज आहे 25 डिसेंबर, आज आहे क्रिसमस. आणि क्रिसमसचा आम्ही आता बघतो चर्चला काय आहे, गर्दी आहे का नाही. आम्ही जरा प्लॅन असा होता, जरा कॉन्ट्रोवर्शियल विषय करणार होता आज आम्ही. जे खरं आहे ते सांगतो. कारण आज आता आपण टोपी घातली ऑटरची. ऑटर तुम्हाला माहिती आहे, आपल्या लोगोमध्ये तुम्ही बघत असाल तो ऑटर आहे. आणि त्या ऑटरचं आम्ही सदाभाऊ नाव ठेवलं आहे. तर सदाभाऊ आपण लवकरच तुम्हाला इंट्रोड्यूस पण करणार आहे चॅनल थ्रू. आणि ही आता सदाभाऊचीच टोपी आहे ॲक्च्युली, तुम्ही बघू शकता. आणि विषय असा आहे, आपण आता चर्चला चाललो आहे. बघू चर्चला गर्दी आहे का नाही, आणि गर्दी काही वर्षांपूर्वी कशी होती आणि आता कशी, हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. पण मला वाटतं जरा उशीर झाला आहे आम्हाला, त्याच्यामुळे बहुतेक गर्दी कमीच असणार आहे. ठीक आहे, बघू. तरी पण बाय द वे, निशांतला काहीतरी दाखवायचं आहे. ते बघा निशांत भाऊ, काय दाखवायचं आहे तुम्हाला? चर्चला जायच्या पहिले रील काय असं सध्याच्या परिस्थितीला वातावरण आहे सगळ्या भारतात. व्हिडिओच्या मेन टॉपिकला जाण्यापूर्वी एक डिस्क्लेमर देतोय. हा व्हिडिओ कुठल्याही जातीचा, धर्माचा व धार्मिक मान्यतेचा अपमान, अनादर व विरोध नसून हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या हेतूने बनवण्यात आला आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे काही विनोद किंवा जे काही कृत्य उत्पन्न झाले आहे ते फक्त आणि फक्त मनोरंजक भावनेतून आणि मनोरंजक वृत्तीतून निर्माण झालेले आहेत. तर कृपया ते मनाला लावून घेऊ नका. आणि जर तुम्हाला वाईट वाटलं असेल, जर तुमचं मन दुखावलं असेल, तर त्यासाठी सॉरी. फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे हा व्हिडिओ. तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि वाईट वाटून घेऊ नका. तर आता कसं आहे, मी आता इथे आलो आहे चर्चला. तुम्हाला मी चर्चचं वातावरण दाखवतो. आपल्याला जर कोणी शूट करू दिलं तर ठीक आहे, नाही करू दिलं तर हरकत नाही. आपण हा व्लॉग एडिट करून टाकू पूर्णच, आणि मग आपण व्लॉग अपलोड करणं सोडून देऊ. व्लॉग अपलोड करणं सोडू नाही शकत, ऑब्वियस. आपल्याला कसं आहे, चालू ठेवायचं आहे, चॅनल चाललं पाहिजे. चॅनल चाललं पाहिजे आपलं, त्याच्या हिशोबाने आपल्याला करायचं आहे. आता बघू काय होतं, कसं होतं. मित्रांनो, आपण चर्चला आलो होतो आणि इथे माझे जुने मित्र भेटले आहेत, मायकल दादा. आणि मायकल दादांना बोलायचं होतं आपल्या ब्लॉगमध्ये, तर ते बोलत आहेत तुमच्याशी. 1865 हे चर्च बिल्डअप झालेला होता. आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा जो काळ होता ते गेल्यानंतर इथे सर्वसाधारण लोक, म्हणजे आपले भारतीय ख्रिस्ती ज्याला आपण म्हणतो, तर ते वास्तव्यास आले. आणि तेव्हापासून म्हणजे इथं सर्व मालेगावकरांनी सपोर्ट केला. आणि दरवर्षी इथे या सणाला होणाऱ्या नाताळ सण जो होतो दरवर्षी, तर असंख्य लोक, म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक इथे प्रत्येक वर्षी येतात. आणि कुठल्याच प्रकारचा दुजाभाव जो न करता, जसं आपलं ब्रीदवाक्य आहे बा, सर्व धर्म समभाव, त्या हिशोबाने इथे सर्व धर्माचे लोक येतात आणि प्रार्थना वगैरे करून कॅन्डल्स वगैरे लावून जातात. मायकल दादांचे मित्र पण आहेत इथे, त्यांना पण बोलायचं आहे. आता काय म्हणणं आहे तुमचं? माझं नाव सागर उदागे, मी सेंट पॉल चर्च मालेगाव चर्चचा सदस्य आहे. आणि तुमच्या ब्लॉगच्या माध्यमाने मी तुमच्या व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की सालाबादाचा जो प्रोग्राम दरवर्षी इकडे भरवला जातो, आनंदाचा भरवला जातो. आणि तुमच्या ब्लॉगर जेवढे पण असतील तेवढे या माध्यमाने या गोष्टीचा आनंद घ्या की इथे काय प्रथा असते, इथे कशी लोक येतात, किती आनंदाने लोक येतात, प्रार्थना करतात, कॅन्डल्स लावतात. आणि हा सालाबादाचा प्रोग्राम तुमच्या माध्यमाने सर्वांपर्यंत जावं अशीच मी तुमच्याकडे विनंती करतो. ओके, तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं आता त्यांचं म्हणणं काय होतं ते. क्रिसमस जे आहे ते कसं सेलिब्रेट केलं जातं ते तुम्हाला आता मी दाखवतो. दरवर्षी स्टार आम्ही हाताने बनवतो. अच्छा. आणि खूप आनंदाने तयार करून इथे लावतो. ओके. आता आपण चर्चमध्ये चाललो आहे, तुम्हाला चर्च दाखवतो मी आतमधून कसं आहे. काही म्हणणं आहे का?
हां चला बाहेर लवकर निघावं लागेल, नाहीतर आत्ता निशांत भाऊंनी जे केलं आहे त्याच्यामुळे केव्हाही या क्षेत्रात मी मार खाऊ शकतो. चला अजून तुम्हाला दाखवतो, इथे छान डेकोरेशन पण आहे. तर मित्रांनो बघितला व्हिडिओ. विषय असा होता, कॉन्ट्रोवर्सीबद्दल मी जे सुरुवातीला बोलत होतो ते ॲक्च्युली प्लॅन असा होता की चर्चला जायचं, चर्चला लोकांची गर्दी दाखवायची, लोक किती आलेत काय आलेत, आणि काही वर्षापूर्वीची गर्दी दाखवायची. म्हणजे काही वर्षापूर्वी गर्दी किती जास्त होती आणि आता गर्दी किती कमी झाली आणि त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, मला राजकीय वादांमध्ये घुसायचं नाही आहे किंवा मला राजकीय मत पण मांडायचं नाही आहे. माझं फक्त एवढंच आहे की तुम्ही तुमच्या धर्माचं, तुमच्या जातीचं, तुमच्या धार्मिक मान्यतेचं जे संरक्षण करत आहात ते करा, परंतु कुठल्या दुसऱ्या धर्माचा अपमान करू नका. माझी अशी इच्छा आहे, मला असं वाटतं. म्हणजे मला वैयक्तिक वाटतं, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही बघा. मी तुम्हाला सल्ला देणारा काही खूप मोठा ज्ञानी नाही आहे किंवा मी खूप पुस्तकं वाचले, मला खूप अभ्यास आहे असं काही नाही. तुमची लाईफ तुमचे रूल, माझी लाईफ माझे रूल. फक्त एवढंच आहे की मन दुखवू नका. तर ठीक आहे, हरकत नाही. आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्या तुम्हाला भेटणार आहे सदाभाऊ. सदाभाऊ कोण आहे काय आहे ते बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. उद्या तुमच्या भेटीला येणार आहेत सदाभाऊ, आणि सदाभाऊ हे रॉयल पर्सनॅलिटी आहे मित्रांनो. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. त्यांना पण आणि मला पण भेटा. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.